सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। माझा अजेंडा फक्त विकास आहे। पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सोबत विकास कार्य करत राहणार आहे। आम्ही केवळ वल्गना नाही तर विकास करून दाखवला असं वक्तव्य खासदार विनायक राऊत यांनी केलंय। पाहुयात सावंतवाडी येथील प्रचार सभेत काय म्हणाले विनायक राऊत। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। माझ्या राजकारणाची सुरुवात मी सांताक्रूजच्या शिवसेना शाखेमध्ये झाडू मारण्यापासून केलेले आहे, गटप्रमुख म्हणून। नंतर शाखा प्रमुख झालो, नगरसेवक झालो, चेअरमन झालो, शिवसेना पक्षाचा संपर्क प्रमुख झालो, विभाग प्रमुख झालो, आमदार झालो, विधान परिषदेचा आमदार झालो। आणि नंतर एकदा बाळासाहेबांनी सांगितलं की आता शिवसेना पक्षाचा सचिव जरी असलास तरी महाराष्ट्राचं काम थोडं कमी कर आणि कोकणामध्ये जा। आणि येताना गद्दारीला गाडून भगवा झेंडा फडकवूनच यायचं। शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी दिलेला शेवटचा माझा आदेश। त्यानंतर नाही राहिले बिचारे। स्वतःच्या मुलापेक्षा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर अलोट असं प्रेम ज्या दैवी पुरुषाने केलं आणि केवळ त्यांच्याने त्यांच्याच आशीर्वादामुळे माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आज देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये जाऊन ज्या वेळेला बसतो त्यावेळेला त्यांनी केलेले संस्कार, दुर्दैवाने आई वडील लवकर वारले गरिबी असल्यामुळे, आणि शिवसेना प्रमुखांनी केलेले संस्कार, त्यांनी दिलेले शिकवण नव्हे तर स्वतःच्या हाताने मला दिलेलं मारी बिस्किट असेल, सुरणाची कापं असतील, आणि ही कृपा जी त्यांची झाली त्या कृपा आशीर्वादानेच आजपर्यंत हा विनायक राऊत प्रत्येक पाऊल यशस्वी टाकण्यामध्ये यशस्वी झालेला आहे। आणि तशा पद्धतीने मी प्रयत्न करतो। सुदैवाने कोकण भूमीमध्ये जन्म घेऊन सुद्धा कार्यभूमी मुंबईमध्ये होती आणि मला अजिबात कमीपणा वाटत नाही। खासदार की म्हणून या भूमीचं सेवा करत असताना मी किती शिकलो, कुठे शिकलो, कोणत्या पदव्या घेतल्यात, किती फुटपट्ट्या लावल्यात पदव्यांच्या, हे सांगण्याची मला आवश्यकताच नाही। मी किती शिकलोपेक्षा मी काय शिकलो याला माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे। रात्र शाळेमध्ये शिकत असताना सुद्धा तिथल्या गुरुजनांनी माझ्यावर जे संस्कार केलेले आहेत, विद्या विनयेन शोभते, हे सुभाषित माझ्या हृदयामध्ये माझ्या गुरुजींनी भरलेलं आहे। ते पुरेसं आहे की म्हणजे माझ्या समोरच्या उमेदवाराने मागच्या निवडणुकीमध्ये भाषण करताना सांगितलं, कारण समोर त्यावेळेला सुरेश प्रभू साहेबांच्या वेळेला समोर सुरेश प्रभू साहेब होते, अत्यंत विद्वान असं व्यक्तिमत्व, आणि त्यांना कुठेतरी खिजवायचं म्हणून त्यांनी ठोकून दिलं होतं की माझं म्हणे शिक्षण न्यू जर्सी मध्ये झालं। ते फेअरली डिकेन्सन्स अशी काहीतरी युनिव्हर्सिटी आहे तिथे म्हणे मी शिक्षण घेतलं फाड इंग्रजी। आणि आत्ताचं ॲफिडेव्हिट बघा, ह्या ॲफिडेव्हिट मध्ये परदेशातली ती शिक्षण संस्था गायब झाली आणि 10वी पासून 12वी पासून ग्रॅज्युएट म्हणजे एमकॉम आणि जे काही भालचंद्र मुंगेकर साहेबांच्या कृपेने मिळालेली PhD ही फक्त मुंबई युनिव्हर्सिटीच आहे। आता काहीतरी मला वाटतं एक 20 तारीखला मीटिंग होणार आहे राणे साहेबांची, त्यावेळेला माझ्यावर जे आरोप केले जातील त्याची आत्ताच उत्तरं देतो मी। की आता मागे 20 दिवस ऐकतोय मागच्या निवडणुकीला जे आरोप केले त्याच्यापेक्षा एकही अक्षर दुसरं नाही। विनायक राऊत डबल नॉन मॅट्रिक, मी म्हटलं डबल नॉन मॅट्रिक असेल पण तुम्ही मॅट्रिकचं स्पेलिंग तरी लिहून दाखवा माझ्यावर आरोप करणाऱ्याने। म्हणे 5 वर्षात काय केलंय, काल एका लांजाच्या सभेत म्हणाले ते तो आरोपी ते पण होणार आहे।
5 वर्षात विनायक राऊतने खासदार निधी खर्च केला नाही. राणे साहेब तुमचे चिरंजीव ज्या वेळेला खासदार होते त्यावेळेला सुद्धा 5 कोटी निधी होता. त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये न खर्च केलेला निधी सुद्धा ह्या विनायक राऊतने खर्च केला. देशातल्या सगळ्या खासदारांना 5 वर्षात 25 कोटी मिळाले, पण हा विनायक राऊत एवढा नशीबवान. निलेश राणे साहेबांच्या कृपेने न खर्च झालेला 2,32,00,000 व्याजासहित हा निधी सुद्धा मी खर्च केलेला आहे. त्यामुळे अख्ख्या देशातल्या त्या लोकसभेच्या साईटवर जाऊन कोणी बघा, विनायक राऊत खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग एकूण निधी 27,32,00,000, इतर खासदारांना 25 कोटी. पण हे महर्षी म्हणणार 14 कोटी खर्च केला. आता 14 कोटी कसं हेही सांगतो तुम्हाला. काय आहे ना, अर्ध्या कुंडाने पिवळं झालेली मंडळी, इतरांनी कान भरले दादा हे की दादा उठले, आणि ते सांगतील की प्रत्यक्ष पेमेंट झालं होतं 14 कोटी, 17 कोटी आले, 14 कोटी दिले. शासनाची ती पद्धत असते, व्यवहार होत असतात. हे अर्थ राज्यमंत्री दीपक भाई ते सांगतील. पण मला ह्या निवडणुकीमध्ये माझ्या समोरचे उमेदवार कोण आहेत त्यापेक्षा माझ्या समोर बसलेला माझा मतदारसंघ याला नेमका खासदारकीच्या रूपाने मी काय दिलंय ह्या आणि कोणती विकास कामं केलेली आहे. मागच्या 5 वर्षापूर्वीचा जो वचननामा होता त्याची मी किती पूर्तता केलेली आहे. दिल्लीमध्ये असलेले माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार प्रथमच लोकांच्यासाठी लोकांच्या मार्फत चालवलेली ही लोकशाही हे ब्रीदवाक्य परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं घटनेमध्ये. स्वातंत्र्यानंतर प्रथमच नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक मजबूत असं स्थिर सरकार निर्माण झालं या भारत मातेच्या विकासासाठी आणि भारत मातेच्या रक्षणासाठी. आणि ज्या वेळेला अशा सामान्य कार्यकर्त्यांच्या हातात या भारत मातेचा परिवार सुखाने समृद्धीने चालवण्याचं भाग्य मिळालं नरेंद्र मोदी साहेबांना, त्यावेळेला त्यांच्यासारख्या कर्तृत्ववान प्रधानमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या ज्या योजना असतील, देशाच्या हिताच्या दृष्टीने जे प्रश्न असतील, राज्याच्या दृष्टीने जे प्रश्न असतील आणि माझा अथांग पसरलेला हा मतदारसंघ त्याला जे भेडसावणाऱ्या समस्या होत्या त्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे ह्या विनायक राऊतने प्रयत्न केले.